आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। बेघर निराधार वृद्ध व्यक्तींसाठी परितक्त्या व मनोरुग्ण स्त्रिया यांचे बालक आधार केंद्र हे नियती फाउंडेशन संचलित मातोश्री आधार केंद्र आहे। मातोश्री आधार केंद्रासाठी विना मोबदला काही समाजसेवक यांनी मोफत भाडेतत्वावर जमीन देण्यात आली आहे। आज 26 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता वारुळवाडीचे आदर्श माजी सरपंच आत्माराम संते यांच्या उपस्थितीत व स्वप्नील व सुमित शिंदे यांच्या हस्ते सदर आधार केंद्राचे अधिकृत उद्घाटन फीत कापून करण्यात आले। यावेळी स्वप्नील भाऊ शिंदे, सुमित दादा शिंदे, दिनेश भाऊ शिंदे, तेजस पाटे, माजी आदर्श सरपंच आत्माराम संते, बाळासाहेब डोके, मंदार पाटे, रवींद्र भुजबळ, प्रवीण शेठ नखोले, संजय शाह, उदय शाह, नियतीताई, विकास शिंदे अनेक मान्यवर व आधार केंद्रातील सदस्य उपस्थित होते। यावेळी नियतीताई शिंदे यांनी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना सदर संस्थेला व संस्थेतील व्यक्तीच्या सुलभ जीवनासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले आहे। यावेळी दिनेश शिंदे यांनी तात्काळ 50,000 रुपये संस्थेला देणार असे जाहीर केले। नारायणगावहून तेज तुफान न्यूज संपादक अयूब शेख, जुन्नर, पुणे। आपल्या गावामध्ये वारवाडीमध्ये एक घोषणा व बाब आहे की या ठिकाणी निराधार, निराश्रित जे काही अनाथ मुलं असणार आहेत, वृद्ध मातापिता ज्यांना कोणी सांभाळ करणार नाही, अशा लोकांकरता शिंदेताईंनी संस्थेच्या मार्फत या ठिकाणी नियती फाउंडेशन मार्फत जे आहे तो फार सुंदर कार्य चालू केले आहे। त्यांची संस्था या ठिकाणी सुरू केली आहे। काय सांगाल ताईंच्या कार्याबद्दल, काय सांगाल आणि या संस्थेला काय शुभेच्छा द्याल? ये नियती फाउंडेशन संचालित मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी काढलेला आहे। या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून मोलमजुरी इथं येत असतात। या ताईंनी जे इथं वृद्धाश्रम काढलेला आहे लोकांसाठी, अनाथ मुलांसाठी, ही भूषण आहे नारायणगावसाठी। त्यांना या मातोश्री वृद्धाश्रमला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना आज मला इथं बोलवलं, त्यांना ह्या वृद्धाश्रमासाठी 50,000 रुपयाचं मी देणगी देत आहे। समाजातील दानशूर लोकांना काय आव्हान कराल? या ठिकाणी त्यांची पण गरज आहे, प्रशासन पण काय कुठं कमी पडणार नाही, परंतु अद्याप काय ताईंनी कुठं अप्लाय केलेलं नाही, गव्हर्नमेंटकडून कुठल्या प्रकारचा निधी नाही। त्यांची फार इथे काटकसर होत असेल, त्यांची ओढाताण होत असेल। जे अनेक वृद्ध आणि जे काही मुली आहेत त्यांना सांभाळताना त्यांचा दवाखान्याचा खर्च, काय आव्हान कराल दानशूर लोकांना? आपल्या गावातील, तालुक्यातील लोकांनी इथं ताईंना आर्थिक स्वरूपात मदत करावा, हे मी तालुक्यातील जनतेला आव्हान करतो। माझं नाव काजल शिंदे आहे आणि मी म्हणजे पंड्यावर आलेलं आहे आणि मला ताईंनी आणलेलं आहे। ताईंचं नाव नियतीताई शिंदे आहे। आमच्या आश्रमचं नाव मातोश्री आश्रम आहे आणि वृद्ध म्हणजे ताईंनी मला भरपूर सांभाळलेलं आहे। मी त्यांच्या 2-3 वर्ष झाले आहे। मला घरात त्रास होत होता, मी तसेच पोलीस स्टेशनमधूनच आलेले आहे। ताईंना त्यांनी म्हणजे सरकारकडनं त्यांना फोन केला आणि मला खूप सांभाळले। सारख्या भरपूर लेडीज आहेत त्यांना, मला काही प्रकारचंच नाही आहे। माझी अशी इच्छा आहे की माझा अजून यांच्याकडे जास्त संपर्क साधावा आणि यांच्याकडे। किती वेळ तुम्ही जेव्हा इकडे आले? मी तशी 9वी पासूनच सोडलेली आहे शाळा आणि माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं होतं। मला आता एक मुलगा नाही, पण माझ्या जवळ नाही तुम्ही ना, त्यांनी जे सासूसाऱ्यांचा त्रास होता म्हणून त्यांनी मला हाकलून दिलं होतं घरातून। माझे आई-वडील आहेत पण त्याची परिस्थिती अशी की मला ताईने कॉल केला, पोलिसांमध्ये सगळं व्यवस्थित झालं। सांभाळ करतात तुमचा? आई म्हणजे आमचा खूप मोठा आधार आहे आमचा। मी माझ्यासारख्या मुलींना सांगू शकते की माझा खूप सहारा नसेल तर प्लीज संपर्क करा। काय स्वप्न आहे नंतर या संस्थेत, काय करणार आहात? काय मशीन क्लास शिकवलेला आहे, सध्या व्यवस्थित सुविधा आहेत आम्हाला। मी सध्या मशीन क्लास करते, ताईंनी पण शिकवलं, पुढे जाऊन कोर्स करते मी आणि मला अजून त्यांचा सपोर्ट पाहिजे, मला ताईंना सोडून जायचं नाही। तुम्ही आणि तुमच्यासारख्या आणखी किती मुली आहेत अशा ज्यांना ताई सांभाळतात? ताई तसं आमच्याकडे भरपूर म्हणजे 30-40 लोक आहेत तिथं, पण असं कोणी वयस्कर, कोणी जवान, असं सगळ्या मुली आहेत तिथं, जेणेकरून ज्यांना खूप त्रास झालेला आहे, कुणी भटकलेला आहे, जेणेकरून मन रमतं तुमचं कुटुंबाप्रमाणे यांच्यामध्ये? खूप मन रमतंय तिथं आणि आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास नाही। आम्हाला ताई आमच्या मोठ्या ताईसारखं सांभाळताय, मी बहिणीसारखी त्यांची। नामदेव कासारे। किती दिवसापासून आता गावामध्ये? 6 वर्ष संस्थेत मॅडम आहे, काय मॅडमला तुम्ही काय करता? नियतीबाई शिंदे। त्यांची तुमची कशी आली? रिक्षा आली। तुमचं गाव कोणतं आहे? मूळ गाव? नारगाव। मग तुम्हाला तुमची मुलं? मला नाही, नवरा नाही,
मला कोणीच नाही, मुली होत्या त्या वाढल्या, जावई वाढले, कुठ नाही आता मला. हा एकदम निराधारी. ते मला सारखे वाटत. तुमच्यापेक्षा वय कमी आहे पण तुमचं आईला वाटतं. हा तुमची लेखच तुम्हाला हा माझी फार काय वाटतं इथे दवाखाना गावाची आवश्यकता तुम्हाला जेवण कसं असतं असतं म्हणजे चांगली ठेवली समाजामध्ये ज्या नाही त्यांना काय काय सांगा त्यांना कोणी सांगणार लोक आहेत त्यांना सांगतो यावं त्यांनी. कसा उपक्रम असतो तुमचा रोज सकाळी व्यायाम वगैरे काय करा सकाळी फिरायला जाता का मार्गदर्शन कसं असतं ते आम्हाला चालायच नाही ना सगळ्या मसाल्या पसाऱ्या तुमचं इथे रमतोय आणि व्यवस्थित आम्हाला नेत्यात आणत्यात सांभाळत्यात बघत्यात खाणं पिणं सगळं हे पेन अच्छा मराठी या होते मॅडम बरोबर या ठिकाणी तुम्ही केलं जातं काय सांगा संस्थेत इथं का इथं असेच राहायला आले सरकारने पाठवलं न्यायालयाने पाठवलं नाही बहीण जीवन आणली. कशी आहे व्यवस्था तुमची इथं चांगली आहे राहण्याची व्यवस्था चांगली आहे इथं मग मन लागतं तुमचं इथं किती वर्ष झाले तुम्ही मॅडम बरोबर 8 महिने झाले. शिक्षण काय झालं 8वी बाहेरून परिस्थिती दहावीची नाही एकंदरीत चांगली व्यवस्था ठेवतात मॅडम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.